सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून गेल्या वर्षी सुरू केलेली विमानसेवा आता 3 महिन्यासाठी विखंडित होणार आहे. फ्लाय 91 ची विमानसेवा कालपासून 3 महिन्यासाठी बंद झाली आणि स्टार एअर या कंपनीनं जी काही सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू केलेली आहे ती मंगळवारपासून म्हणजे 23 जूनपासून बंद होणार आहे. नाईट लँडिंगचा विषय या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे. नाईट लँडिंगचा विषय नेमका काय आहे हा जाणून घेण्याचा हा प्रयत्न. सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून गेल्या वर्षभरात सुमारे 35 ते 36 हजार प्रवाशांनी सोलापूर, गोवा, हैदराबाद तसेच मुंबई या ठिकाणी विमान प्रवास केला. त्यामुळे नक्कीच सोलापूरच्या विमानतळावरून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असं असलं तरी सोलापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्यामुळं ही दोनही कंपनीनी विमानसेवा 3 महिन्यासाठी विखंडित केली आहे. म्हणजे सध्या सोलापूरच्या विमानतळावर VFR म्हणजेच व्हिज्युअल फ्लाईट रूल्स या नियमानुसार फ्लाईट लँडिंग किंवा टेकअप केलं जातं. म्हणजेच वैमानिकाच्या डोळ्याला खालची धावपट्टी दिसते, पर्वत असतील, काय अडथळे असतील हे त्यांना व्यवस्थित पद्धतीनं दृश्यमानता दिसते. म्हणजे VRF या रूलचा वापर करून टेकअप आणि लँडिंग केलं जातं. मात्र आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि विमान कंपन्याला पण ही इथली विमानसेवा चालवायची नाही. त्यामुळे त्यांनी जास्त प्रॉफिटेबल रूट चॉईस केले आहेत आणि सोलापूरची विमानसेवा 2 महिन्यासाठी विखंडित केली आहे. कमी दृश्यमानता हे त्यांनी कारण दाखवलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला नाईट लँडिंग सुविधा सोलापूरच्या विमानतळावर सुरू करायची असेल त्यावेळेस रनवे लाइटिंग करणं, अप्रोच लाइटिंग करणं तसेच अत्याधुनिक अशी नेव्हिगेशन सिस्टीम बसवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपलं जे फ्लाईट टेकऑफ किंवा लँडिंग केलं जातं ते VFR म्हणजेच व्हिज्युअल फ्लाईट रूल्स डोळ्यांना दृश्यमानता होईल अशा पद्धतीने ते केलं जातं. मात्र ज्यावेळेस आपलं विमानतळ हे VFR वरून IFR म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल फ्लाईट रूल्सवर रूपांतरित होईल त्याला DGCA ची मंजुरी घ्यावी लागेल. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपकरणं बसवावे लागतील आणि त्याला DGCA मान्यता दिल्यानंतरच आपलं विमानतळ हे VFR वरून IFR या रूलवरती कन्वर्ट होईल आणि त्यावेळेसच आपले विमानतळ हे नाईट लँडिंग सुविधेसाठी उपलब्ध होईल. परंतु त्यासाठी जो काय आपला सोलापूर विमानतळाचा 2.1 किलोमीटरचा रनवे आहे तो पूर्णपणे लाइटिंग करावं लागेल. त्याच पद्धतीनं अप्रोच लाइटिंग करावं लागेल. तसेच नेव्हिगेशनची अत्याधुनिक अशी उपकरणं बसवावी लागतील. तरच पाऊस असू देत, धुकं असू देत किंवा कोणताही अडथळा असला तरी आपल्याला इन्स्ट्रुमेंटल फ्लाईट रूल्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैमानिकाला नक्की धावपट्टी कुठं आहे, इथलं जमिनीचं वातावरण कसं आहे, इथली धावपट्टी व्यवस्थित दिसते का हे सगळं त्या इन्स्ट्रुमेंटल मोडवरती त्यांना दिसणार आहे. त्यामुळं आपल्या सोलापूरच्या विमानतळावरतील जी काय VRF सुविधा आहे ती आपल्याला IFR या इन्स्ट्रुमेंटल सेवेवरती कन्वर्ट करावं लागेल. त्याला DGCA ची मंजुरी लागेल. आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की सोलापूरच्या विमानतळावर जवळपास 362 एकर एवढी जमीन ही विमानतळाची आहे. त्यामध्ये 106 एकर हे अतिक्रमण झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोलापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी दिवे लावण्याची एकच सुविधा उपलब्ध करावी लागणार नाही, तर त्याला अनेक सारे फॅक्टर आहेत. 2.1 किलोमीटरचा जो रनवे आहे तो लाइटिंग करावं लागेल. त्याशिवाय अप्रोच लाइटिंग करावं लागेल. त्याशिवाय अत्याधुनिक अशी नेव्हिगेशन यंत्रणा बसवावी लागेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी जे काही टेक्निकल अधिकाऱ्यांशी बोललो किंवा DGCA चे जे काही अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेला एक महत्त्वाचा आणि गंभीर असा मुद्दा म्हणजे NTPC ची जी चिमणी आहे ती आणि सिद्धेश्वर कारखान्याची सध्या असलेली देखील चिमणी हे देखील नाईट लँडिंगसाठी खूप मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळं सोलापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करणं हे खूप मोठा असा खडतर प्रवास आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे वारंवार सांगत आहेत की सोलापूरच्या विमानतळावर आम्ही लवकरात लवकर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देऊ. मात्र हे म्हणावं तेवढा सोपा प्रश्न नाही. हा प्रश्न सोडवणं खूप गंभीर आणि कठीण आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की बोरामणी या ठिकाणी विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात जवळपास 575 हेक्टर म्हणजे 1800 एकर जागा ताब्यात आहे. आणि या ठिकाणी माळढोक या पक्षाचा अधिवास असल्यामुळं इथला विमानतळाचा विकास रखडला आहे. पाठीमागचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांनी माळढोकचा जे काही 2019 साली सायटिंग झालं होतं, जो माळढोक 2019 साली आपल्याला दिसला होता त्या संदर्भात पुन्हा एकदा फेर सर्वे करावा याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना एक पत्र दिलंय. आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ डेहराडून यांना ते पत्र दिलेलं आहे
की या ठिकाणी फेर सर्वे करा. जर वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ डेहराडून या संस्थेनं फेर सर्वे केला आणि त्यांना जर या ठिकाणी माळढोक दिसला नाही तर आणि तरच बोरामणी येथील विमानतळाचा विकास होऊ शकतो. अन्यथा बोरामणी विमानतळ देखील भविष्यात होणे मुश्किल आहे. त्यामुळं सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करणं खडतर आहे आणि त्याच पद्धतीनं माळढोकचा अडथळा असल्यामुळं बोरामणी विमानतळाचा मोठा अडथळा आहे. हे दोनही अडथळे प्रशासकीय पातळीवर आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर सोडवणे खूप जिकिरीचं आहे. त्यांनी या कामाकडे लक्ष द्यावं एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.